नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रो विजन यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे संपूर्ण मिरचीचे नियोजन। तर हे नियोजन जे आहे आपले दोन भागामध्ये डिवाइड राहणार आहे। जर पहिला भाग तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट करा आणि त्यानंतर आपण नेक्स्ट भाग टाकू। आणि असेच नवीन आधुनिक पिके जसे टरबूज, खरबूज, पपई या सर्व पिकांवर आपण इथून पुढे व्हिडिओची मालिका टाकणार आहे। तर व्हिडिओ आपण पुढे घेऊ। तर मिरचीमध्ये जे आमच्या तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी सचिन दादा टेंबरे हे गेल्या 5 वर्षापासून टरबूज आणि खरबूज या पिकाची लागवड करत आहे। यावर्षी त्यांचं पहिलं वर्ष आहे मिरची लागवडीचं आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मिरचीचा प्लॉट डेव्हलप केला आहे। तर आज आपण त्यांचीच मुलाखत घेऊया उन्हाळ्या मिरचीबद्दल। का सचिन दादा, तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव सचिन टेंबरे, राहणार नांदगाव खंडेश्वर। माझी शेती वाघोळा शिवारात आहे। तुमचा उन्हाळी मिरची लावण्यामागचा हेतू काय, उद्देश काय? तर बघा, उन्हाळी मिरची लावण्याचा मागचा उद्देश माझा असा होता की जर आपण याला उन्हाळी मिरची नाही म्हणू, माझा हा प्लॉट मी जवळपास 27 नोव्हेंबरच्या तेवढ्यात मी याची लागवडीचं नियोजन केलं आणि काही क्षेत्र जवळपास 1.25 एकराचं क्षेत्रफळ मी खाली ठेवलं आणि नोव्हेंबरमध्ये ही लागवड करण्याचा मी प्रयत्न केला। तर याचा मागचा खरा उद्देश असा आहे, उन्हाळी मिरची याला तर आपण नाहीच म्हणू, हिवाळ्यात लागवड करून उन्हाळ्यात त्याचा फायदे आपल्याला कसे होईल मी तुम्हाला सविस्तर सांगतो। नोव्हेंबरमध्ये जर आपण लागवड केली तर साधारण 2 महिने आपल्याला आपला माल चालू होण्यास सुरुवात होते। 2 महिने जर आपण पकडलं, नोव्हेंबर आणि डिसेंबर जवळपास थंडीचाच पिरियड असतो। वातावरणात थंडावा असल्यामुळे झाडांची वाढ योग्य होते, थोडे कमी वाढतात पण झाड निरोगी राहते, जास्त खर्च येत नाही। आणि डिसेंबरपासून तर मे महिन्यापर्यंत आपलं जर खताचं आणि फवारीचं जर नियोजन चांगलं असलं तर साधारण मे महिन्यापर्यंत आपण ह्या मिरचीला जगू शकतो किंवा याच्यापासून आपण माल घेऊ शकतो। जसं उन्हाळ्यात जर आपल्याला समजा कुठे काही प्रमाणात पावसात जर कमतरता झाली आणि पाऊस जर कमी पडला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पाण्याचं प्रमाण कमी असतं। तर आपल्याकडं पाणी भरपूर असल्यामुळे आपण मे महिन्यापर्यंत ह्या मिरचीला सहज जगू शकतो। दुसरी गोष्ट, जी काळ्या पाटीची जे ब्लॅक सेगमेंटमधली मिरची राहते, ही जसं आपण हिवाळ्यात म्हणा किंवा पावसाळ्यात म्हणा जास्त तिखट खाण्याचं आपलं इच्छा नसली तरी आपण खातो, पण जसं उन्हाळा लागला की उन्हाळ्यामध्ये आपण एकदम हार्ड तिखट खायचा आपण इतकाही प्रयत्न करत नाही। तर ही जे पॅरेट सेगमेंटमधली जी ही मिरची येते हे कमी तिखट असते आणि ज्याला जास्त तिखट खाण्याची इच्छा नसते तो माणूससुद्धा एखादी का होईना एखादी मिरची खाण्याचा हा प्रयत्न करत असतो। सेकंड, उन्हाळ्यामध्ये लोणची टाकण्याचा कार्यक्रम प्रत्येकाच्याच घरी चालू असते आणि इतक्या जे मधात ट्रेंडिंग आली की मिरचीचं लोणचं करून आपण खायचं, तर एका घरामध्ये 4-5 किलो जरी मिरची समजा गेली आणि लोकसंख्येचा जर भाग पाहिला तर याचा मोठ्या प्रमाणात आपण घरोघरी वापर होताना दिसते। आणि सेकंड गोष्ट की लग्नाचा जो सीझन असतो हा खरा समजा उन्हाळ्याचा, तर मोठे प्रोग्राम असल्यामुळं कमी तिखट मिरचीची मागणी जास्त असते, परिणामी बाजारभाव, वाढलेली मागणी, त्याच्यामुळं आपला चांगला पैसा याच्यामध्ये होऊ शकतो, असा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर सचिन दादा, मिरची लागवडीसाठी पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची? पूर्व मशागत जर आपण पाहायला गेलो तर आधी थोडंसं जमिनीला थोडं बहुत ऊन खाऊन सुकून असलेली बरी। सेकंड गोष्ट की जितके चांगले उंच आणि मोठे रुंदी जर बेड असले तर मुळांची वाढ, पांढऱ्या मुळांची वाढ याच्यात चांगल्या पद्धतीने होऊ शकते। तर सर्वात आधी जमीन 3 पावडीने छान नांगरून घ्यायची, जितकी खोल करता येईल तेवढी करा। जितका जास्त माती तुमच्या शेतात पडेल तितका चांगला बेड रोटर मारल्यानंतर त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उंच आणि रुंदी या पद्धतीचा बेड आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा घेऊ शकतो। आणि दादा, बेसल डोजमध्ये काय काय वापरायचं मिरची? एकरी जर प्रमाण आपण बेसल डोजचं जर घेतलं तर साधारण रासायनिक खताकडे वळताना प्रमाण हे एकदम जास्त घेऊ नये आणि कमी घेऊ नये। खूप जास्त खत टाकलं म्हणजे खूप चांगलं उत्पन्न होईल असा शेतकऱ्यांचा समज आहे, हे चुकीचं आहे। समप्रमाणात जर सर्व गोष्टी साजेशा घेतल्या
तर जसं आपलं रोजचं जेवण राहते 3 पोळ्याचं, तर 4 पोळ्या आपण सहसा खात नाही, तर त्याचप्रमाणे शेतीचं आहे किंवा जमिनीचं आहे. माझ्या मते साधारण एकरी 1 बॅग DAP, 1 बॅग 10-26-26, त्यात फिप्रोनिलचं किंवा कोणतंही एखादं क्लोरोचं जर ग्रॅन्युल येत असेल एक साधारण 2 किलो ते घ्या. जसं लक्ष्मीधनचं किंवा महाधनचं जे ग्रॅन्युल फॉर्ममधलं मायक्रोन्यूट्रंट येते ते तुम्ही आवर्जून टाका. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये जर पाहायचं झालं तर मॅग्नेशियम सारखं एखादं 15 ते 20 किलोचं जी सॅग येते ती पण आपल्या जमिनीमध्ये गेलेली तितकीच महत्त्वाची असते. आणि बेसल डोसा कशा पद्धतीने टाकायचा? सर्व जे आपल्याकडं जे एक बॅगीमध्ये आपण क्वांटिटीमध्ये घेतलेलं आपल्याकडं जे समजा खत आहे त्याला पूर्ण सर्वात पहिले तर एका चांगल्या गोणीवर काढून पूर्णपणे मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर जे आपल्या शेतामध्ये लेबर असतात, जसा हा सरळ बेड आहे, ह्या बेडमध्ये जर आपण साधारण मजूर आपल्याला व्यवस्थित टाकूनच देते, तर बेड साधारण अर्धा फूट इकून आणि अर्धा फूट इकून ह्या पद्धतीनं त्याला बायांच्या हाताने सारणीवर टाकून घेतलं तर फायद्याचं राहील. आणि लागवड पद्धत कशा पद्धतीने करायची? हे बघा, मिरचीमध्ये 2 प्रकार असतात. माझ्या मते मिरची ही अति दाटही नको आणि एकदम पतलीही नको. सर्व मिरचींची लागवड जर पाहायचं झाली तर मिरचीच्या व्हेरायटीवर त्या लागवडी बऱ्याचशा अवलंबून असतात. तर माझ्या शेतामध्ये जे सध्या मिरची आहे तर 2 सरीमधलं अंतर हे मी 4 फूट घेतलं आणि उभ्या झाडामधलं अंतर 1.25 फूट आहे. कारण माझं ड्रिपरच हे 1.25 फुटावर असल्यामुळं मी याला प्रॉपर 1.25 फुटावर याला होल करून माझी लागवड झालेली आहे. आणि मिरचीची व्हेरायटी कोणती वापरली? तर मला काही मित्रांकडून मी माहिती काढली, काही कृषी केंद्रवाल्यांशी पण मी बोललो आणि महत्त्वाचं म्हणजे मी जास्तीत जास्त माझ्या मिरची जे लागवडी करणारे मित्र आहेत त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांच्याशी सर्वांशी विचारविनिमय करून असं लक्षात आलं की सेमिनिस कंपनीची 786 नावाची जी एक व्हेरायटी आहे पॅरेट सेगमेंटमधली, याचं झाड फार उंच तर होत नाही, पण हे खुरूट पद्धतीची व्हेरायटी असल्यामुळं हाईट जरी कमी असेल पण याला सब ब्रँचिंग फार मोठ्या प्रमाणात येतात. जितके जास्त ब्रांचिंग तितके जास्त फळं धरण्याची पद्धत या मिरचीमध्ये मला जास्त पाहायला मिळाली. त्यामुळे मी या व्हेरायटीचं सेमिनिस कंपनीची 786 नावाची ही व्हेरायटीची मी लागवड केलेली आहे.